नमस्कार दर्शको, आपण पाहतात आपले बदलापूर डिजिटल वृत्तवाहिनी आणि मी निखिल तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। सर्वप्रथम तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय। जर आपण एकीकडे बघणार तर आपण डिजिटल भारत म्हणून जगभरामध्ये आपली ओळख निर्माण करतोय, पण जर दुसऱ्या साईडला बघणार भारताच्या ज्या आदिवासी वस्ती त्या ठिकाणी जर आपण पाहणार तर खूप गंभीर समस्या आहे। आता आपण बदलापूर पूर्वेच्या आदिवासी पाड्यामध्ये आलेलो आहोत आणि जर तुम्ही पाहणार तरी की भयानक परिस्थिती ते आहे या आदिवासी बांधवांची। एवढी भयानक परिस्थिती आहे। जर तुम्ही यांचे घर पाहणार, कौलाचे घर आहेत, पण ते घर अक्षरशः पूर्ण तुटलेल्या अवस्थेत आहे। म्हणजे त्यांना घर बोलू शकत नाही, पूर्ण तुटलेल्या अवस्थेमध्ये घर आहेत। आणि खरंच आपण स्वातंत्र्य झालो आहोत का? खरंच हे आदिवासी जे आहेत, जे आदिवासी समाज आहे, तो खरंच स्वातंत्र्य झाला आहे का, याची आपण आता सविस्तर माहिती घेणार आहोत। आमची समस्या काय, आमचा रस्ता पण असा आहे, आमची घरं हवा पाण्याने तुटून जातात, तरी आम्हाला कोण लक्ष पण देत नाही। इलेक्शन आल्यावर आम्हाला सगळे लोक बोलवायला येतात। हा, मग आम्ही कोणाच्याकडे जायचं, इलेक्शन करायचं, मग आम्हाला लक्ष द्यायचं। आमचे पाणी पण बघा, हे चिखलातनं जायला लागतं आम्हाला पाणी बिणी हाणायला। आमची तिकडे टाकी बसली खाली दिले, ते पण खाली आहेत, तिकडनं पण आम्हाला तिकडनं डोक्यावर घ्यायला लागतं पाणी। आणि घर आहेत आमची, तर हवा पाण्याने आम्हाला पळून जायला लागतं पोरांना घेऊन दुसऱ्यांच्या घरी। घरकुल कायच नाही, त्याला जातीचं दाखलं पाहिजे, तर ते पण नाही। कोणाचे आहेत कोणाचे नाही आहेत, तर घरकुल म्हणजे नाहीच इकडे, कोणालाच नाही। रस्ते बघा कसे आहेत, एखादा डिलिव्हरी आणि मैत वगैरे झाला, आम्हाला अशा रस्त्याने यावं लागतो। तुम्ही येऊ शकता, बघा आमचा रोड कसा आहे। उन्हाळी पावसाळी अशा रस्त्यातून आम्हाला जावं लागतो। नगरसेवक येतात, आश्वासन देतात, आणि ही परिस्थिती आहे बघा। तर आता आपण हा रस्ताच मुळात रस्ता नाहीच आहे, तर ही वाट काढत आता आपण आदिवासी वस्तीकडे चाललोय, जिथे ते लोक राहतात। आपण पाहूया त्यांचे घर कसे आहेत आणि ते कसे राहतात। हा, आमची घरं तर द्यायची, आम्हाला घरं दारं तर द्यायची सरकारने, तर चांगली द्या ना, इकडनं पाणी द्या, बाकी काय नको। नगरसेवक आश्वासन दिलं पाण्यासाठी, तुम्ही टाक्या बघू शकता तिथे। टाकीमध्ये पाणी आहे का? नाही, पाणीच नाही त्याच्यात, फक्त टाकी बसून दिली तेवढीच। दुसरं काही प्रॉब्लेम नाही, रस्ता नाही आम्हाला, आणि पाणी पण तिकडनं खालनं जाणार लागतं, तेच दुसरं काही नाही प्रॉब्लेम। लाईट पण आहे, पण ते आकडे टाकून घेतले नाही करत सरकार, तर काय नाही, असं झालं ते कोण लक्ष नाही देत आमच्यावर। नगरसेवक काय तेवढं पुरते येतात। वोट देतात का तुम्ही? हो देतो, मग ते तेवढेच पुरते येतात, ते पण त्यांना फुकट द्यायचे। पैसे खाणारे पैसे खातात तिकडे दारोडे लोक, आम्हाला कोण काय देतात तिथं? आता एवढे मत झाले तर कोणी 10 रुपये तरी हातावर कोणीच नाही दिला काय। तसेच फुकट याचा नाही, रस्त्याला आहे बघा रस्ता कसा, इकडनं आमची शाळेत जातात पोरं, ते पूर्ण झरा होते रस्त्याला। आणि आम्हाला खालून मशानभूमीच्या इथून आणायला लागतो डोक्यावरती। रस्त्याची आवश्यकता बघू शकताय तुम्ही। अशा रस्त्यातून आम्हाला रात्री बेरात्री यावं लागतो। बघू शकता रस्ता। तर दर्शको, इथं काय लहान लहान आहेत मुलं खेळतात, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। शाळेत जाते का? नाही का ग? शाळेत जाते? नाही का नाही जात? शाळेत का नाही जात? हेल्मेट दाखला नाही, थांब, नीट बोल, इथे नीट थांब, इकडे थांब, इकडे बघ, तिथे कॅमेऱ्यात बघ। का नाही जात शाळेत? हेल्मेट दाखला नाही, जन्म दाखला नाही, कोणाचे आधार कार्ड नाही म्हणून ते जातच नाही। आधार कार्ड नाही? नाही का नाही आधार कार्ड?
ते त्यांना जन्म दाखला पाहिजे. घरी डिलिव्हरी झाल्या म्हणून त्यांची तारीख काय साल माहित नाही, म्हणून आधार कार्ड नाही त्यांना, त्यामुळे शाळेत नाही जात. नाही जात. किती गंभीर समस्या आहे. यांच्याकडे घरामध्ये बाळ जन्माला घातलंय, त्यामुळे यांच्याकडे जन्म दाखला नाही आणि जन्म दाखला नसल्यामुळे ही जे भारताचं भविष्य आहे ते शाळेत जात नाही. आणि आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय, पण आदिवासी वस्तींमध्ये एकदा जाऊन फिरा, कितीतरी असं भारताचं भविष्य आहे जे अजूनही शाळेत जात नाही, कारण जन्म दाखले नाहीत. इथे रस्ता पण नाही आणि पाणी पण नाही. खालीच आहे, पाणी आहे पण खाली आहे, वरतीच चढायला लागतं. शाळेच्या अवस्था आमची ती समर्थ शाळेत जातात पोरं एवढे लांब. इकडनं हवा पाण्याने हे पूर्ण झरा होतं या रस्त्याला. आणि तो तिथं पुढं तर आता जरा ऊन पडले म्हणून पूर्ण चिखल आहे तिथपर्यंत. चिखलातनं जातात पोरं आमची. एवढे हाल आहेत आमचे. तर दर्शको, आता आपण ह्या आदिवासी पाड्यामध्ये आलेलो आहोत आणि तिथे त्यांच्या घरामध्ये आता आपण आलोय. आणि जर खरंच तुम्ही घराची जर अवस्था बघणार तर वरती पत्रे आहेत, पण सगळीकडे आपण बघणार तर गॅप आहे सगळीकडे आणि सगळीकडून उजेड आतमध्ये येतोय. आणि पावसामध्येच आपण विचार करू शकतो की हा जो सगळीकडे गॅप पडलेला आहे, ज्यावेळेस पाऊस येत असेल त्यावेळेस ह्या जे इथे राहणारे जे लोक आहेत त्यांचे कसे हाल होत असेल. एक साईडला पण त्यांची चूल पाहू शकतो की हे त्यांचं स्वयंपाकघर आहे, जिकडे नी चूल लावली आणि स्वयंपाकघर. वरती जर पाहणार आपण तर सर्व असं उघडं पडलेलं आहे. आणि आज आपण आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष पूर्ण झाले, पण हे स्वातंत्र्य आहे का? कारण त्यांना नीट राहण्यासाठी जागा नाही, व्यवस्थित घरं नाही आहेत, त्यानंतर चालण्यासाठी रस्ता नाही आहे, पिण्यासाठी पाणी नाही आहे. तर खरंच आपण स्वातंत्र्य आहोत का? हा मोठा गंभीर प्रश्न.